नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आपला प्रत्येक व्हिडिओ हा एकदम इम्पॉर्टंट होतो. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही एकदम शिकण्याची जाणकारी असते. तुमचा चॅनल कशाप्रकारे ग्रो व्हावा, कोणत्या प्रकारे ग्रो व्हावा, त्याला काय ट्रिक लावलं, काय टिप्स लावलं की तुमचा चॅनल ग्रो होतो. एकदम रॉकेटच्या आणि चांगल्या सरासरप्रमाणे तुमचा चॅनल जो असतो तो एकदम ग्रो होतो. तर मित्रांनो, ह्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट असतो. असा एकही व्हिडिओ नाही की आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी काही जाणकारी मिळाली नाही. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट माहिती आहे. म्हणजे आता सध्या एप्रिल महिना जो आहे तो एंडच्या बेतावर आलेला आहे आणि संपायच्या बेतावर आलेला आहे. म्हणजे 2-3 दिवसानंतर जो एप्रिल जो महिना आहे तो समाप्त होईल आणि मे लागेल. तरीही समजा मार्चपर्यंत थोडे ना थोडे व्ह्यूज चांगले येत होते, पण आता एप्रिलमध्ये तर खूपच ग्राफ जो आहे व्ह्यूजचा तो एकदम डाऊन झालेला आहे. आपल्या व्हिडिओवर जास्त प्रमाणात 100%तून कसे तरी 10 ते 20% व्ह्यूज येतात. तर मित्रांनो, याच्या मागचं कारण काय आहे? तर मित्रांनो, ते मी हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज का येत नाही? आपण कितीही चांगला कंटेंट बनवला, म्हणजे तुम्ही एकदम बेस्ट तरीकेने एडिट केला, आपला व्हिडिओ जो असतो तो एकदम बेस्ट तरीकेमध्ये एडिट केला, तुम्ही एकदम जोरदारपणे धडाकेबाज तुम्ही जरी कंटेंट बनवलेला आहे आणि तुम्ही एकदम तुमच्या त्या व्हिडिओचा SEO चांगल्या प्रकारे केला आहे, म्हणजे टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स तुम्ही एकदम परफेक्ट भरले आहेत, तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही. तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जरी काम केले तरी व्हिडिओ तुमचा व्हायरल होत नाही. तुमचं मन करत असेल की यूट्यूब आता सोडून द्यावं आणि काही ना काही आपलं वेगळा जो आहे कामधंदा तो धरावा, म्हणजे एकदम डोक्यातून गेलं ते तरी बरं. पण मित्रांनो, ह्याच्या मागचं मोठं रिझन आहे, याचे मागचं जे कारण आहे तो एकदम मोठं आहे. कारण एप्रिलपासून जे IPL सुरू आहे, तर हा IPL हा आपल्या भारत देशामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने एक प्रकारचा सणच उत्सव आहे, जो सण साजरा केला जातो. ह्याच प्रकारे हा जो IPL आहे तो चांगल्या प्रकारे लोक बघतात. एकदम सर्वांना बघायला आवडतं. मला पण खूप आवडतं. त्याच्यामुळे जो 1.5 GB डाटा जो येतो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1.5 GB डाटा जो येतो तो काहीच जे ऑडियन्स असतात ते काहीच वापर करत नाही. दिवसभर त्याचा काहीच यूज होत नाही. तो पूर्ण डाटा IPLच्या ज्या 2 इनिंग आहेत त्या 2 इनिंगसाठीही पण 1.5 GB डाटा जो आहे तो जर फुल HDमध्ये जर आपण IPL बघितलं तर एक इनिंगसुद्धा पूर्ण होत नाही. ह्या प्रकारे 1.5 GB जो डाटा आहे तो येतो. पण त्याच्यामुळे जर आपल्या जो IPL आहे त्याच्यामुळे जर हे लोक IPL बघण्यासाठी जो डाटा जो आहे तो वाचवून ठेवतात आणि IPL बघण्यासाठी त्यांना खूप इंटरेस्ट आहे. सर्व भारत देशातल्या 100%तून 80 ते 90% जरी माणसं धरले तरी 80% तर एकदम परफेक्ट आहेत. तर मित्रांनो, ह्यासाठी जोपर्यंत IPL पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या व्हिडिओवर सर्वांच्याच व्हिडिओवर जे व्ह्यूज जे आहेत ते एकदम डाऊन आहेत आणि तोपर्यंत डाऊनच होतील. कारण ज्यावेळेस तुमचा IPL संपेल, म्हणजे जे IPL जे चालू आहे, ज्यावेळेस IPLचं फायनल होईल आणि त्यावेळेस त्याच्या पुढच्या दिवसापासून तुम्हाला नाही व्ह्यूज भरपूर आले, म्हणजे जर आता 10 ते 20% व्ह्यूज येत असतील, जे नवीन जे यूट्यूबर्स आहेत त्याच्या चॅनेलवर तर 10% व्ह्यूज येत असतील किंवा जास्तीत जास्त 20%. तर मित्रांनो, जर चांगल्या जे यूट्यूबर्स असतात त्यांचे पण 30 ते 40 किंवा 50पर्यंत व्ह्यूज येतात टक्के, तर ह्याप्रमाणे व्ह्यूज येतात. तर आपले तर एकदम छोटे यूट्यूबर्स आहोत. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर तर एकदम कमी व्ह्यूज येतील. काहीच्या नवीन चॅनलवर तर एकदम 0, 1, 2, 3, 4, 5पर्यंत फक्त व्ह्यूज येतात. का? कारण IPL चालू असल्यामुळे जे आपले जे छोटे यूट्यूबरांचे जे 50 ते 60 व्ह्यूज किंवा 100-200 व्ह्यूज येतात, तर त्या बदल्यात 10 ते 20-25 व्ह्यूज येतात. कारण IPL चालू असल्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्ही जर IPL बघत असाल तर तुम्ही भरपूर 20-20 करोड लोक जे आहेत ते IPL बघतात. त्याच्यामुळे एवढं IPL जर बघतात तर आपले माणसं काय साधे व्हिडिओ बघतील. तर मित्रांनो,
जरी तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे कंटेंट बनवाल, जरी तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही SEO चांगल्या प्रकारे धडाकेबाज कराल, 100%, 80, 90% किंवा 95% जरी SEO तुम्ही चांगल्या प्रकारे कराल, तरी आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येण्याची खूप कमी शक्यता आहे. कारण ऑडियन्स जे आहेत ते IPLमध्ये व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते जे आहेत ते व्ह्यूज आपल्या चॅनलवर डाऊन येतात. तर याच्यामध्ये काही जे यूट्यूबर्स असतात, नवीन यूट्यूबर्स जास्त प्रमाणात, की व्ह्यूज येत नसल्यामुळे काही 1-2 दिवस गॅप देतात. जे डेली व्हिडिओ अपलोड करतात ते गॅप देतात. कारण व्ह्यूजच येत नाही. त्याच्यामुळे जर त्यांचं थोडं मनस्थिती बिघडते आणि आपलं यूट्यूबवर काम करण्याची मनस्थिती जी असते ती मन लागत नाही आणि तुम्ही व्हिडिओ जे डेली व्हिडिओ अपलोड करत असतात ते काही ना काही 2-3 दिवसाचे पण गॅप देऊ शकतात. तर मित्रांनो, देऊ शकतात म्हणजे देतातच, पण असं करायचं नाही. जर तुम्ही व्हिडिओ डेली अपलोड करत असाल तर मित्रांनो, डेली तुम्ही जरी एकही व्ह्यूज आला नाही तरी व्हिडिओ जो आहे तो इम्पॉर्टंट आहेच. जर तुम्ही आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अडथळा कराल, म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ डेली अपलोड करत असाल आणि आता 1-2 दिवसाचा गॅप देतात आणि परत 1-2 दिवस व्हिडिओ अपलोड करतात, तर डेली व्हिडिओ अपलोड करायलाच पाहिजे. जरी 0 व्ह्यूज आले तरी तुम्हाला डेली काम करायचं आहे. कारण ज्यावेळेस IPL संपेल त्यावेळेस तुमच्या चॅनलवर इफेक्ट पडू शकतो. जर तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत असाल पहिले आणि आता डेली व्हिडिओ अपलोड करत व्ह्यूज कमी येतात, त्याच्यामुळे जर तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत नाहीत तर मित्रांनो, तुमच्या चॅनलवर IPL संपल्यानंतर इफेक्ट पडू शकतो आणि तुमचा चॅनल थोडा डाऊन होऊ शकतो. थोडा डाऊन होऊ शकतो म्हणजे खूपच डाऊन होऊ शकतो. तर मित्रांनो, असं करायचं नाही. जर तुम्ही डेली काम करत असाल तर डेलीच काम करायचं आहे आणि तुम्ही तुमचं व्हिडिओ अपलोड करण्याचं नियोजन तर आखलं असेल. कारण तुम्ही जर आठवड्याभरात 2 व्हिडिओ अपलोड करतात तर ते 2 करतात तर 2च करायला पाहिजे आणि तुम्ही जर डेली व्हिडिओ अपलोड करतात तर डेली अपलोड करायलाच पाहिजे. त्याच वेळेस आपला चॅनल जो असतो तो डेड होत नाही आणि चांगल्या प्रकारे ग्रो होत असतो. जर तुम्ही कामाचा कंटाळा करत असाल तर मित्रांनो, तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होणार नाही. तुम्हाला डेली काम करावं लागेल आणि नवीन चॅनल असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेली काम करायचंच आहे आणि चांगल्या प्रकारे SEO करून तुम्ही कंटेंट चांगला बनवून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करायचं आहे आणि त्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओ समजला असेल की व्ह्यूज का डाऊन झाले आहेत. तर मित्रांनो, ह्या कारणाने IPLच्या कारणाने जे आहे ते व्ह्यूज डाऊन झाले आहेत. पण ज्यावेळेस IPLचं फायनल संपेल आणि पुढच्या वेळेस दिवशी ज्यावेळेस फायनल संपवेल आणि पुढच्या दिवशी तुम्ही व्हिडिओ डेली अपलोड करत असाल तर तुमच्या चॅनलवर एकदम पुढच्याच दिवशी चॅनलवर एकदम परफेक्ट उदाहरण दिसेल की जोपर्यंत IPL होतं तोपर्यंत आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज आले नाहीत आणि अचानक काय झालं की आपला व्हिडिओला ग्रोथ आली आणि व्हिडिओ एकदम फर्स्ट नंबरवर रँक करायला लागलं. तर मित्रांनो, याचं कारण हे एकदम परफेक्ट IPLमुळेच आपले व्ह्यूज जे आहेत ते डाऊन झालेले आहेत. तर मित्रांनो, हार मानायची नाही. तुम्ही एकदम काम करत असाल डेली तर डेलीच काम करत राहा. तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा चॅनल लवकर ग्रो होईल, चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, आता मी यूट्यूब सोडून जाणार. काही जे तुमच्या डोक्यात आहे, जो भुसा भरलेला आहे तो तुम्ही काढून टाका. तुमच्या चॅनलवर ग्रोपणा येईलच. कारण IPLमुळे तुमचा जे व्ह्यूज आहेत, तुमचे माझे सर्वांचेच छोटे यूट्यूबर्स किंवा मोठे यूट्यूबर्स जे आहेत त्यांचे सर्वांचेच चॅनल एकदम IPLमुळे डाऊन झालेलं आहे. तर डिमोटिवेट व्हायचं काहीच कारण नाही. तुम्ही काम करत राहा आणि चांगल्या आनंदाने उत्साहाने काम करत राहा. एकदम काम करण्याची चांगली जिद्द असायला पाहिजे आणि एकदम तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे हसून व्हिडिओ बनवायचे आहेत आणि हसून काम करायचे आहे. कारण तुम्ही जर एकदम नाराजगीप्रमाणे जर काम केले तर तुमचं मन लागणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हसून काम कराल त्यावेळेस तुमचा चॅनल ग्रो होईल. कसा ग्रो होईल ते पण तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम मी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल हीच माहिती सांगली आहे आणि तुमचं जे चॅनलवर व्हिडिओवर व्ह्यूज येण्याचे जे कारण आहे ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे. तर डिमोटिवेट होण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही मोटिवेट होऊन एकदम आनंदाने आणि उत्साहाने काम करा आणि चांगल्या प्रकारे काम करा. तर टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे भरा आणि चांगल्या प्रकारे
100% SEO करा आणि तुमच्या चॅनलला ग्रोथ चांगल्या प्रकारे येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.